लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन। गडावर जाणाऱ्या भाविकांनी विशेष दक्षता घ्यावी। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यात आणि आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केलं। जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्यापर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे असे सांगण्यात आले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत। आवश्यकता भासल्यास नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणा यांना देण्यात आल्या आहेत। गडावर जाणाऱ्या भाविकांनी विशेष दक्षता घ्यावी। सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे। वणी गडावर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। गडावर गर्दीचे नियंत्रण होण्यासाठी प्रशासन आवश्यक उपाययोजना राबवित आहे। भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत। धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येतं की रस्ते, पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये। जिल्ह्यातील नदींना पूर आलेला असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी। शेतकऱ्यांनी आपली जनावरे तसेच शेतीचे साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे। नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं। शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये। नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, सुरक्षित ठिकाणी राहावे। जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.